ठाणे महानगरपालिकेचा संघ साहेब उपांत्य फेरीसाठी खेळतोय. त्यांची लढत आहे ती युवा पलटण समोर आपण पाहतोय. आणि निश्चित स्वरूपात भविष्य उज्ज्वल खेळाडूंचं होतं असे लोकप्रतिनिधी असतात. सज्ज होतं. पुन्हा एकदा अभिषेक भोंगे जो युवाला लीड करतोय आपण पाहतोय. इंचरकोट स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड अर्थात युवा पलटण. अप्रतिम प्रयत्न, एक श्वास एक दम आणि त्या दमारू शकतो. या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत जाऊ शकतो. आणि बघायचं आहे टीएमसी आणि युवा पलटण याच्यातलं कोण हे करतात. अप्रतिम असं सुपर टँगल एक चांगला 8 शूज यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होतात. मंडळाच्या स्तराच्या खेळाडून आपण जी टीम आहे मंडळाची त्यासाठी आपल्याला मागचे शूज त्याने आपल्याला प्रायोजित केलं होतं. महिला आणि पुरुष दोघांसाठी देखील मागशूज साहेबांच्या माध्यमातून मिळाले. मनापासून आपले आभार आहेत. कारण क्रीडा क्षेत्रातले आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारची जाणीव ठेवत आहे. चांगले चांगले खेळाडू निर्माण होतात. खेळाडूंच्या आठवण आपण ज्या सणाईसाठी या ठिकाणी सज्ज होतोय तो साईराज कुंभार. गतवर्षी प्रभादेवीची स्पर्धा खेळाडून मित्रांनो गाजवली होती आपण पाहतो. तोच साईराज कुंभार. चांगलं स्टेपिंग आपण या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहतो. भविष्य उज्ज्वल आहे. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी 3 सख्खे भाऊ आहेत. त्यातले 2 अर्थात चढाई करणारा हा साईराज कुंभार आणि ओंकार कुंभार हे दोघे ठाणे महानगरपालिकेकडून खेळतात. तर श्रीपाद कुंभार यांचा आणखी एक भाऊ तो मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून खेळतो. तर त्यांचा आणखी एक भाऊ आपण पाहतो अर्थात नितीन कुंभार जो मस्त या ठिकाणी परेश म्हात्रे ज्या खेळाडूला आपण पाहिलं ज्युनियर नॅशनल मध्ये आपण पाहिलंय. ठाणे जिल्ह्याला अनेक वर्ष लीड करतो. एक नेत्रदीपक असा खेळाडू स्थानिक संघ त्याचा हुतात्मा शांताराम कालवार. आपण पाहताना बेंगाल वॉरियर्सचा या ठिकाणी आपण पाहतोय सिद्धेश तटकरे स्थानिक संघ अंकुर मुंबई शहर. चढाई करताना आपण किशोर जतला पाहिलं. $1+2=3 मात्र गुणवत्ता ठासून भरले. कोणत्याही क्षणी आपल्या संघाच्या बाजूला सामना जिंकवला जाऊ शकतो. इतकी जबरदस्त क्षमता आहे आपण पाहतोय. दोन्ही संघ तितकेच तोला बोलाचे आपण पाहताना एका बाजूला युवा पलटणचे असणारे प्रशिक्षक आमचे एनआयएस कोच आदरणीय संग्राम सर आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला कबड्डीसाठी खूप मोठं योगदान देणार पुणेरीचा असणारा हा उगवता सितारा ज्याला आपण फेडरेशन कप मध्ये पाहिलं होतं. राईट लेडर मनपूर्वक स्वागत आहे आपलं. सन 2019-20 चा शिवछत्रपती अवॉर्ड ज्यांना मिळाला ते प्रताप शेट्टी सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्मान्य श्री राहुलजी अंधुले यांचं देखील या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य आहे. मनपूर्वक स्वागत आहे आदरणीय राहुलजी अंधुले. विनंती करणाऱ्या ओम ज्ञानिकच्या वतीने आदरणीय राहुलजी अंधुले सामाजिक क्षेत्रातलं एक महत्वाचं महेश यांच्याकडून ज्यांना आपण पाहिलं. आणि आज एक कुशल क्रीडा संघटक म्हणून राहुलजींकडे आपण पाहतो. तर त्याचा तर विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतो. सन्मान्य संदीपजी कुसळे मुंबई पोलीसचे या स्पर्धेनंतर पोलीस स्टेशन मनपूर्वक स्वागत. त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत.
मी मॅच बघायला मी इथे मॅच बघायला आहे हो. या स्पर्धेच्या निमित्तानं खास जर्मनीहून आपले एक पर्यटक या ठिकाणी आहेत, कबड्डी प्रेमी आहेत, गाफा आणि रुकास. वेलकम गाफा आणि रुकास. Thank you very much. नमस्कार क्रीडा रसिक, मी अमोल टाकळे चिपळूण रत्नागिरी आपल्या सर्वांचं होऊन ज्ञानदीप मंडळ यांच्या वतीनं आयोजित पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आजच्या अंतिम सायंकाळी मनपूर्वक स्वागत करतो. नेत्रदीपकाची स्पर्धा, डोळ्याचं पारड पेटणारी स्पर्धा मात्र पुणे आक्रमणासाठी सज्ज आहे. जर्सी नंबर 88 कबड्डी भाषेत ज्याला स्कॉर्पियन किक म्हणतात, दोन्ही हात टिकून किक देणं एक खासियत केली, प्रयत्न केला, मात्र इथं पकड होत्या, प्रयत्न दमदार होताना चांगली स्ट्रॉंग या ठिकाणी आपण सन्मानित करूया अशोक चिकुरा. आई वडिलांच्या वेळी होते या विनंती आहे आपल्या सुपासना आपण सन्मान करूया. थँक्यू व्हेरी मच. ओकार कुंभार मात्र ठाणे महानगरपालिका आक्रमणासाठी सज्ज असताना आपण पाहतोय. आधी गेलं रत्नागिरी जिल्ह्यातला गुरुवार काढून प्रयत्न दमदार होतोय का आपण पाहूया. अप्रतिम असा प्रयत्न होता या काढूचा, मात्र कॉम्बिनेशनची स्पर्धा खेळून गाजवल्या होत्या. या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय संदीपजी वैश्य आणि आदरणीय अभिजितजी गुप्ता मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या निमित्तानं. जावेद पठाण आक्रमणासाठी सज्ज. विदर्भ नॅशनल इंडिया कॅम्पचा गुणवान खेळाडू जावेद पठाण कमबॅक करतोय TMC साठी. आतापर्यंत 16 गुणांची आघाडी आहे ती युवाकडे. बघा ती आघाडीची घोडदौड तशीच ठेवतात की आघाडी तोडण्यात यश मिळते, ते TMC ला येणारा काळ ठरणार स्पर्धेच्या निमित्ताने.
साडे 9-10 नंतर भरेल, फायनलला भरेल. काय झालं? काय बघायचं? कोणाचं? या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेला विशेष सहकार्य असणारे आमचे आदरणीय संदीपजी वैश्य असतील, दादरजी जी दहीहंडी मोठ्या उत्साहात आयोजित करत असतात आणि ओम ज्ञानदीप मंडळाला गेली 3 वर्ष आपल्याला हॅट्रिक दहीहंडी फोडण्याचा मान जे देतात ते सन्माननीय 192 असणारे शाखाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना अभिषेकजी गुप्ता, ज्येष्ठ समाजसेवा मंडळाचे आधारस्तंभ आदरणीय एबीपी माझाचे रुपेशजी शेलार यांच्या ठिकाणी आगमन झालंय. खूप खूप स्वागत आहे रुपेशजी शेलार. अस्तित्व पणाला लावावं लागेल. कमबॅक करायचं असेल तर मित्रांनो श्रम, सातत्य आणि निष्ठा याच्यातून आपण यशाला गवसणी घालू शकतो. प्रयत्न दमदार आहे, मात्र आपण पाहतो तोपर्यंत त्या ठिकाणी आमचे प्रोचे पंच, अत्यंत चाणाक्ष असे पंच मुंबई उपनगरचे आमचे